आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली आहे। या प्रकरणी अनेक ठिकाणी पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हेही दाखल झाले आहेत। दरम्यान जालना शहरात सदर बाजार पोलीस ठाण्यात आणि अंबड पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हे दाखल झालेले आहेत। या संदर्भात आर्थिक गुन्हे शाखा पुढील तपास करत आहे। दरम्यान आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी काल दिनांक 12 रोजी बीड येथून या पतसंस्थेचे या क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कुटे आणि संचालक आशिष पाटोदेकर यांना ताब्यात घेऊन जालन्यात आणले होते। आज त्यांना न्यायालयात हजर केले। न्यायालयात हजर करताना गुंतवणूकदारांनी मोठी गर्दी केली होती, त्यासाठी पोलीस बंदोबस्तही मोठा ठेवण्यात आला होता। दरम्यान या प्रकरणात 5व्या जिल्हा न्यायाधीश श्रीमती SB गोरे मॅडम यांनी आर्थिक गुन्हा शाखेच्या पोलिसांना या आरोपींना पूर्वीच्या ठिकाणी नेऊन सोडा आणि पुन्हा पहिल्यापासून प्रक्रिया पूर्ण करा असे आदेश दिले आहेत। 5व्या जिल्हा व सत्र न्यायाधीशांकडे आज सुनावणी झाली। सुमारे 2 तास ही सुनावणी चालूच होती। सुरेश कुटे आणि आशिष पाटोदेकर यांना काल रात्री सदर बाजार पोलीस ठाण्याच्या कारागृहामध्ये ठेवण्यात आले होते। आज दुपारी त्यांना न्यायालयात आणण्यात आले। दरम्यान न्यायालयात आणण्यापूर्वी सदर बाजार पोलीस ठाण्यापासूनच गुंतवणूकदारांनी कुटे यांच्या गाडीच्या मागे धाव घेतली आणि न्यायालयापर्यंत त्यांची मजल पोहोचली। न्यायालयात देखील 2.5-3 तासांच्या प्रतीक्षेनंतर ज्यावेळेस ही सुनावणी पूर्ण झाली त्यावेळेस पुन्हा या गुंतवणूकदारांनी कुटेच्या विरोधात घोषणाबाजीही केली आणि पोलिसांना वारंवार या कुटेला ताब्यात देण्याची मागणी केली। न्यायालयाच्या परिसरात काही काळ तणावही निर्माण झाला होता, परंतु पोलिसांनी हे प्रकरण व्यवस्थित हाताळले आणि गुंतवणूकदारांची समजूत काढली। एवढ्यावरच या गुंतवणूकदारांचे समाधान झाले नाही, तर या आरोपींना गाडीत बसवून आर्थिक गुन्हा शाखेकडे नेत असताना पुन्हा हे गुंतवणूकदार पोलिसांच्या गाडीच्या मागे आले आणि आर्थिक गुन्हा शाखेच्या दारामध्ये या कुटेसोबत संभाषण करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो यशस्वी होऊ शकला नाही। आपण पाहत आहात ही न्यायालयाच्या परिसरातील क्षणचित्रे आहेत, जी पोलिसांनी समजूत काढून या गुंतवणूकदारांना परत पाठवले आहेत। बाहेर काढून